म्हणजे निष्काम राहून चाललंय. शेतकरी आपल्या मुलाला म्हणजे मुलाबाळांना जी परवरिश लागते ती होऊ शकत नाही. आणि त्यामुळं मायबाप सरकार आहे आमच्या मायबाप सरकारला आमची विनंती आहे की उपरोक्त ज्या 3 गोष्टी आम्ही सांगितल्या त्या गोष्टीवर विचार करावा. कारण झालंय असं की राजकारणाखातर आंदोलनाच्या घोषणा खूप होत आहेत. ह्या महत्वाच्या बाबींसाठी आंदोलन आहे का? तर ऍब्सोल्युटली नाही. हे आंदोलन कशासाठी होत आहे? तर या आज आंदोलन कशासाठी पाहतो आपण? काल म्हणजे मी आंदोलकांचा मान राखणाऱ्यांपैकी आहे, परंतु कालचं जे आंदोलन होतं, आंबा हा राजा आहे. माझं म्हणणं आहे की आंबे भेट दिले असते सरकारला तर चांगलं झालं असतं. आंबे फेकणं हे राजाचा अपमान आहे. मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्यांच्या सोबत आहे, परंतु फळाच्या राजाचा अपमान करणं मला काल काही योग्य दिसलं नाही. फळाच्या राजाचा अपमान करणं काय मला योग्य दिसलं नाही. मागणी असावी, मागणी ही रास्त असावी, मागणीसाठी लढलं पाहिजे, त्या मताचे आहोत आम्ही. आता दुसरं एक आंदोलन घातलं चाललंय की मनोज जरंगे नावाची व्यक्ती, आंदोलनाची घोषणा त्या व्यक्तीने केलेली आहे. आता ही मनोज जरंगे काय आहे? तर मनोज जरंगे हा मराठा भावांचा माझा नेता आहे का? तर ऍब्सोल्युटली मी म्हणेल याच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझे मराठा भाऊ, मेरे कलिजे के तुकडे मराठा भाऊ, मग तो शेतकरी, मग मराठा असो किंवा मग धनगर भाऊ असो की माळी भाऊ असो की बौद्ध भाऊ असो की आदिवासी भाऊ असो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये एकही मुद्दा उपस्थित करण्यात आलेला नाही. मग हा पुढारी कुणाचा? हा पुढारी वेगळं सांगण्याची गरज नाही. हे राजकीय नखरे करणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं वागणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं डोलणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं नाचणारा माणूस आहे. त्याच्यामुळं अशा राजकीय नखऱ्यानं वागणाऱ्याला किंमत द्यायची गरज नाही. त्याच्याकडे शेतकऱ्यांचा प्रश्नच नाही, त्याला त्याच्या आंदोलनाला काय किंमत असू शकते? आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून जरंगेच्या आंदोलनाबद्दल हे म्हणायचंय, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. जरंगेचं आंदोलन हे काही विषयच असू शकत नाही, काही विषय